नमस्कार. आजपासून आपण सगळेच जण या दोन शब्दांचा अगदी मनापासून स्ट्रिक्टली त्याग करणार आहोत. ते दोन शब्द कोणते? अतिशय पॉवरफुल शब्द आहेत, ज्या शब्दांमुळेच फार इथे रामायण महाभारत घडत आहे. ठीक आहे, आज बघाल तर प्रत्येक घराघरात युद्ध चालू आहे, तू मी चालू आहे. तर ह्या सगळ्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दोन शब्द जे आपल्याला अध्यात्मामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत, ते म्हणजे मी आणि माझे. मी आणि माझे काय प्रकार आहे बरं? मी आणि माझे 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 ह्याच मोहजाळात, मायाजाळात आज मनुष्य बुडालेला आहे. आणि हेच दोन शब्द प्रत्येक मनुष्याला दुःखाच्या खाईत ढकलण्यासाठी महत्त्वाचे कारणीभूत आहेत. इनकमिंग. सो आता आपल्याला करायचं आहे काय? मी आणि माझे ह्या शब्दांचा त्याग आपल्याला करण्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर त्या प्रभूचरणी प्रार्थना करायची, हात जोडून मनापासून त्याला समर्पित व्हायचं आहे की हे प्रभू, हे ईश्वरा, तू मला दिलेल्या सगळ्या गोष्टी ही तुझी देणगी आहे. हे सगळं काही तुला समर्पित करते. या भावनेने मी या गोष्टींना वापरते. म्हणजेच मला राहायला चांगलं घर दिलं आहेस, खायला 2 वेळेस चांगलं अन्न देतो आहेस, अंगावर घालायला कपडे आहेत, वापरण्यासाठी गाडी आहे, जे काही माझ्याकडे आहे आजपर्यंत तू मला जे काही दिलंस ही सगळी प्रभू देणगी आहे, गॉड्स गिफ्ट ज्याला म्हणतो. ह्या भावनेने जर आपण त्याला समर्पित करत राहिलो तर आपल्या मनामधली ही भावना हळूहळू कमी होते आणि तरच आपण या दुःखाच्या, या नेगेटिव्हिटीच्या, या नकारात्मकतेच्या जंजाळापासून वर येण्यास, मुक्त होण्यास सफल होतो. तो हा सफलताचा अतिशय चांगला महामंत्र आहे, मूल मंत्र आहे. हा अगदी करून ठेवा आणि याचा अभ्यास करायला सुरू करा आणि मग बघा तुम्हाला इतकं हलकं वाटायला लागतं. मी नाही, माझे नाही, सगळं काही तुझं आहे. मी एक शुद्ध पवित्र आत्मा आहे, परमात्म्याची संतान आहे. माझं इथे काहीच नाही. याला म्हणतात वैराग्य वृत्ती. आणि ज्या वेळेस अशी वेळ येते की मी ज्या वेळेस हे शरीर सोडण्याची वेळ येते, त्यावेळेस मात्र इतकी सुंदर माझ्या आयुष्यामध्ये भावना असते मनामध्ये की इथे तर माझं काही आहेच नाही. मी येताना एकटा आलो, मी आत्मावरून आले, आत्मा शुद्ध संस्कारांनी भरपूर होऊन मला माझ्या घरी जायचं आहे. सो नथिंग इज माइन, सो नो अटॅचमेंट. आय एम डिटॅच.